कावा मतदान कोणाला केलं व तू न? नाही नाही मी नाही सांगत, मतदान कोणाला सांगता थोडी. हो पण सांग ना, मतदान तर झालं आता, सांग कोणाला केलं. नाही नाही मी नाही सांगत, मतदान कोणाला सांगता नी. सांग हो सांग ना, मी काही बोलणार नाही तुला आता, मतदान झालं आता. बरं बरं तुम्ही एवढ्या प्रेमाने विचारताय तर सांगते मी मतदान काँग्रेसला केलं. काय काँग्रेसला मतदान केलं तू ना? मी तर सांगलं होतं ना तुले की बीजेपीला मतदान करजो. समजायला पाहिजे तुले, 1500 रुपये महिना भेटतोय तरी पण काँग्रेसला मतदान केलं तू ना. मग काय झालं, काँग्रेस 3000 रुपये महिना देईन ना आम्हाला. 3000 रुपये महिना देता येते तुले, समजीन ना आता. 100% बीजेपीची सरकार बनीन म्हटलं महाराष्ट्रात. नाही नाही असं होऊ शकत नाही, काँग्रेसची सरकार बनीन म्हटलं. सर्व लोकांना काँग्रेसला मतदान केलाय म्हटलं. बरं बरं समजीन, 23 तारीखले तुले गुल्याला आपलाच आहे. पूर्ण बायाचं मतदान एकतर्फा झालाय म्हटलं, 100% बीजेपीची सरकार बनीन. एकतर्फा झालाय म्हणे, मग मीनं केले नाही का काँग्रेसले मतदान, काँग्रेसची सरकार बनीन. पाहून घे जा तुम्ही, गुलाल आमचाच होईन. बरं बरं समजीन ने 23 तारीखले. 23 तारीख काही ज्यादा दूर थोडी आहे. 23 तारीखले सर्वात पहिले मी पेढे खावाळीन तुले. हो एवढा विश्वास? सांगा बरं कोणत्या मुद्द्यावर तुम्हाला मतदान केलं असेल लोकांना. लाडकी बहीण योजना 1500 रुपये महिना, पूर्ण बायाने एकतर्फा बीजेपीला मतदान केलं असेल. ते 2100 रुपये महिना करायचं सांगलाय म्हणून. हो मग आम्ही पण 3000 रुपये महिना करायचं सांगलाय ना. लोक 2100 वायाले मतदान करतील की 3000 रुपये वायाले मतदान करतील? हो करतीन न केल्या म्हणे, लय फरक आहे. आमचा तर चालू झाला ना, देंगे न दिलांगे वाला काम नाही आहे, फटाफट पैसे भेटताय म्हटलं. हो मग आमचे पण पैसे पडतील ना खटाखट, सरकार बनली की. बरं बरं तू सांग बरं, लोकांना कोणत्या कारणामुळे तुम्हाला मतदान केलं असेल? पूर्ण शेतकऱ्यांना आम्हाला मतदान केलं असेल म्हटलं. 3 लाखापर्यंत कर्ज माफ करणार आहे आम्ही. हो मग आम्ही पण सांगलाय ना शेतकऱ्याचं कर्ज माफ करायचं. आम्ही तर सन्मान निधी पण देत आहे शेतकऱ्याले. हो सन्मान निधी देताय, मग सोयाबीनले कापसाले भाव का बनी देताय? भाव द्या ना शेतकऱ्याले. सोयाबीन न कापसाले भाव नाही आहे, पूर्ण लोकांना काँग्रेसले मतदान केलं असेल. हो मग तुम्ही कोणते भाव दिले होते शेतकऱ्याले, म्हणून तर आम्हाला निवडून आणलं होतं ना. 100% आमची सरकार बनीन, बघजो तू. मग महागाई केवढी वाढली आहे, गॅसच्या टंकीचे भाव पहा, पेट्रोल डिझेलचे भाव पहा. पूर्ण लोक महागाईपासून त्रस्त आहे, लोक आम्हालाच मतदान करतील. मनमन तशी महागाई वाढली तुमच्या सरकारमध्ये, पूर्ण लोक परेशान आहे, लोक आम्हालाच मतदान करतील. मग काय झालं, महागाई वाढली तर मजुरी पण वाढली ना तुमची. बायाले पहिले 100 रुपये रोज होता, आता 300 न 400 रुपये रोज कमवताय बाया. मग काय झालं, 300 न 400 रुपये रोज पुरत नाही उलट लोकायले. आमचा 100 रुपये रोज पुरत होता. मनमन तशी महागाई वाढली आहे, काहीच पुरत नाही लोकायले. मग सुविधा पण तशाच वाढल्या ना, पहिल्यासारखं काम थोडी आता की लोक सायकल चालवत आहे. प्रत्येक माणसाचो गाडी म्हटलं आता. घरामध्ये 2-2 मोबाईल आहे, टीव्ही आहे, सर्व लोक संपन्न आहे आता. जाय रे तू, 2-2 मोबाईल म्हणतोय. तू 2 महिने झाले मा मोबाईल मध्ये रिचार्ज तर टाकलं नाही नुसतं. 2 महिने झाले मी मा मोबाईलला हात लावला नाही आहे. काय कामाचा तो मोबाईल? मग तू टाक ना, तुझ्या जो पैसे नाही का लाडकी बहीण योजनाचे, सर्व पैसे ठेवून घेते ते, 1 पण रुपये देत नाही मला. हाव ना, तर मोबाईलचे रिचार्ज टाकत नाही म्हणे मा फोनामध्ये. मग तू टाक ना, नवरा आहे तू माझा, रिचार्ज नवरा करतो केव्हा पण. 1500 रुपये महिना भेटतोय तर काय झालं, मी का बा देऊ तुले? मग का मीच करू खर्च पूर्ण तुया? 1500 रुपये महिना काय करती तू? 1500 रुपये महिना कमी होतो का? कुठे ठेवती तू पैसे? मग सोनं घेणार ना मला, मी का बा देऊ तुम्हाला ते पैसे? त्या पैशातला 1 रुपया देणार नाही मी तुम्हाला. हाव ना, सोनच घेत राय. काय करशील एवढ्या सोन्याचा, का हातावर टाकशील? हाव ना, तर सोन्याचाच नितात आहे तुम्हाला, दुसऱ्या गोष्टीचं काही आहे? दिवाळी आली की सोनं पाहिजे, रक्षाबंधन आली की सोनं पाहिजे, लगन सारा आला की सोनं पाहिजे, सोनच पाहिजे तुम्हाला. वा रे, तुनं तर लय सोनं करून दिलाय मला. महागावर पोत ठेवली नाही तुनं, ते पण मोडून टाकली. काय म्हणे तू, सोयाबीन आली की करून देईन? जाय ना मग, करून दे ना. पाहतोय तू महाकडे, काही सोनं राहिलं नाही महागावर. कशी दिसते मी, भोंडी भोंडी. समजायला पाहिजे तुला, लग्न लागणे चालू झाले लोकांचे, काय घालून जाऊ मी? बाया म्हणणार नाही मला, कावा बहीण तुझ्या अंगावर तर काही सोनं नाही बापा, तुझ्या माणसानं का पुरं मोडून टाकवा.
मग मी काय करू, सोनं महाग होऊन गेलं ना आता. एवढे पैसे कुठून आणू मी? सोनं मोडलं तर काय झालं, मी ना सोनं तर मीच करून दिलं होतं ना तुले. त्या बापानं तर 1 ग्राम सोनं पण ना दिलं होतं मले हुंड्यामध्ये. वा वा, सोनं पाहिजे तुले? अरे मी भेटून गेली, शुकर मान. चांगल्या चांगल्याचं वतनी आहे, देवाचे आभार मान. चांगले चांगले पोरं बिचारे कुवारे फिरताय, त्याच्याकडे कोणी पाहत नाही आहे. तुले मी भेटून गेली रे, देवाचे शुकर मान. पोरी कुडी आहे बापा, पोरी डोळ्याने दिसता नाही आहे. लोक असे रणोबनी फिरताय पोरीसाठी. तुनं कोणचे देव पुंजलते रे? मी तुले भेटून गेली बापा. 1-2 वर्ष कधी थांबते ना मी, तर सरकारी नोकरी वाया भेटता ना मले. कशाला वावरात जाणं पडतं बापा मले. त्या म्हातारीने चक्कर टाकला महा, म्हणे महा जीवाचं काही खरी नाही आहे. महा समोर महा नाचचं लग्न करून टाका नका, तुझ्या हवाले लावून देवा मले. आणि त्या म्हातारीचं काहीच झालं नाही बापा. ते तर मटणाच्या कळम कळम हाड्या फोडते. वा वा वा, सरकारी नोकरी वाया पाहिजे तिले. सर्व पोरी तेच म्हणता. 1-2 वर्ष कधी थांबली असती ना, तर सरकारी नोकरी वाया भेटला असता मले. स्वतः 8वी फेल आहे ते न, सरकारी नोकरी वाया पाहिजे तैले. मग सरकारी नोकरीचं कसं महिन्याच्या महिन्या पगार येतो. हे शेतीचं काही खरी आहे का? काही तर का काही. मग सरकारी नोकरी वाया हुंडा पण तसाच मागता ना तुम्हाला. तुम्ही तर म्हणत आमचे फक्त पोर आहे. हो मग तुम्हीच तर म्हणत तुम्ही फक्त पोर द्या, आम्ही सर्व करून घेऊ. आम्ही तर लग्नच ना करत होते नाही तर. हो ना, तेच तर गलती झाली माही. 1-2 वर्ष कधी थांबता ना, तर चांगलं मॉडेल भेटतं मले. मी ना तुझ्यासोबत लग्न केलंय ना, तेव्हाचा रणोबनी फिरतोय मी. वा वा वा, चांगलं मॉडेल भेटतं मले. हे सांगा, भेटतीस ना मले? 4 एकर वावर आहे म्हटलं मा घरी. वावर आहे तर पावर आहे. तू नी तर दुसरी भेटती. थोडा वेळ थांब, तू शेतकरीच राज करीन या देशात, समजलं ना? बरं बरं, ते ठीक आहे. पण सध्या महाराष्ट्रात काँग्रेस राज करीन म्हटलं. काँग्रेसची सरकार बनीन. 23 तारीखले गुलाल आमचाच. नाही नाही, ते भुलून जाय तू. सरकार तर बीजेपीचीच बनीन. लाडकी बहीण योजना हिट झाली म्हटलं. 50% बायाचं मतदान आहे म्हटलं. तिच्यातलं 35-40% बी आम्हाला पडलं तर आमची सरकार बनली. होऊ शकत नाही तसं. बायाले माहित आहे म्हटलं. काँग्रेसची सरकार कधी आली तर 3000 रुपये महिना भेटीन. बायानं काँग्रेसले मतदान केलंय म्हटलं. बरं बरं, समजीन ना तुले. येऊ दे 23 तारीख. दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा. पाहिलं नाही का तू ना, हरियाणा मध्ये सर्वजण म्हणत काँग्रेस येईन, पण बीजेपी आली ना. हो ना, मग आली तर काय झालं. तो राज्य वेगळा आहे, हा राज्य वेगळा. इथं काँग्रेस असीन. 23 तारीखले मी फटाके फोडीन म्हटलं पुऱ्या गलीत. हो, पैसे कुठून आणशीन? पैसे तर आहे नाही तुझ्यापाशी फटाके फोडायले. पैसे आहे नाही का? माझ्यापाशी आहे ना. लाडकी बहीण योजनाचे पैसे आहे ना. हो, म्हणजे आमच्याच पैसे ना आमच्याच हारवर फटाके फोडशील? ये तो अच्छी बात नाही है. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट पण करा की 23 तारखेला कोण निवडून येणार.